येतात साहेब हा बाबूराव या देशाचे पंतप्रधान नरेंद्र हिंगोली लोकसभेचे मान्य आमदार उदयजी सामंत साहेब या व्यासपीठावर विराजमान झाले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेबांचं पण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत केलं पाहिजे. आनंदरावजी जाधव साहेबांचं पण मनात देखील पुढच्या उद्योजकाचे चिरंजीव नाही, पुढच्या आमदाराचे, पुढच्या खासदाराचे, पुढच्या मंत्र्याचे चिरंजीव नाही. तर धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत करत आज विधिमंडळात गेलेले एक लोकप्रतिनिधी म्हणून गोपीचंद पडळकर आपल्याला सगळ्यांना समोर आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक समाजासाठी संघर्ष केला आहे, अनेक जाती धर्माला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. आणि मला पूर्ण खात्री आणि कल्पना आहे की भविष्याच्या कालावधीमध्ये आपला सर्वसामान्य बाबूराव सारखा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि लोकसभेचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. आज केंद्र सरकारनं काय केलं, राज्य सरकार यवतमाळमध्ये आमच्या भगिनी की त्या बाहेरच्या उमेदवार आहेत, परक्या उमेदवार आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला समस्त बाहेर भाषेचा अपमान आहे, सगळ्या महिला भगिनींचा अपमान आहे. महिला भगिनीनं निवडणूकच लढवून ते पुस्तक होते, त्यांची वाढी कुठची होती यवतमाळची, ते वाढीला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. 2014 साहेब याला 4 नंबरवर लोकांनी घातलं, 4 नंबरला. आता साहेब गावागावामध्ये एकच नारा चाललाय. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ते गाणं तुम्ही बघितलंच, तुम्ही जेवले आहे का? भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना, भारतीय जनता पार्टी महायुतीचा. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा. कदम यांच्या प्रचारात हिंगोलीमध्ये आले, काय नेमकी प्रचार आहे, कसा सुरू आहे प्रचार? आपण देखील आजच्या सभेमध्ये बघितलं असेल की महायुती ही एक संघपणानं काम करते. महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा एकोप आहे. आणि आज आमचे मित्र गोपीचंदजी पडळकर सभेसाठी या ठिकाणी आलेले होते आणि अतिशय चांगला माहोल बनलेला आहे. बाबूराव कदम हे लोकसभेमध्ये जातील, त्याच्यामध्ये कोणाच्याही मनात तिळमात्र शंका असण्याचं काही कारण नाही. महिलांचा अपमान केला जातोय, नेमकं प्रकरण काय आहे? वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत राजेश्रीताई, त्या बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन निवडणूक लढवत आहेत, अशा पद्धतीचा अपप्रचार केला जातोय. आणि हा समस्त महिलांचा अपमान आहे, कारण त्या यवतमाळच्या माहेरवासीन आहेत, त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एका महिला भगिनीनं निवडणूक लढवत असताना अशा पद्धतीचं आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा पद्धतीची टीका करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला भगिनीचा अपमान आहे, प्रत्येक माहेरवासिनीचा अपमान आहे, असं मी सांगितलं.